श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 17वा पंचम स्कंध 4 वेद 6 शास्त्रे मुखोद्गत केली, कवित्व गुणाधारे उत्तम रसपूर्ण काव्ये लिहिली, तरी जर हरिचरण युगुलाशी मनाचे लग्न झाले नाही, अर्थात मन जर प्रभुचरणी लीन झाले नाही, तर ही सगळी घटपटादी खटपट व्यर्थ आहे. कारण भगवत चिंतन नसेल तर ते वासनारूप होते आणि पुनर्जन्माला कारणीभूत होते. श्रीमद भागवत हे एक भक्ती रसायन आहे. त्यात केवळ भक्ती रसाचाच परिपोष होतो. म्हणून श्री शुकमुनी म्हणतात, या कथेच्या श्रवणाने 7 दिवसातच माणसाला मुक्ती मिळते. मात्र भागवत कथन करणारा अधिकारी वक्ता आणि श्रवण करणारा भक्त सावध अधिकारी श्रोता असावा लागतो. संसारी पदार्थाची घृणा आणि भगवत प्राप्तीची तृष्णा असल्यावर आणखी काय हवे? हीच तर मुक्ती आहे, मोक्ष आहे, बंधमुक्तता. प्राचीन बर्हीच्या वंशात पुढे अग्निध्र, नाभी असे राजर्षी झाले. नाभी राजा आणि महाराणी मेरुदेवी यांच्यासाठी पुत्र व्हावा म्हणून ऋत्विग्वरांनी यज्ञ केले. भगवान प्रगट झाले आणि वर मागा म्हणाले. त्यावेळी तुमच्यासारखा मला पुत्र द्या म्हणाले. भगवान विचारात पडले, माझ्यासारखा कोणी नाही, मीच एकटा आहे, एकोहम. मग वर तर दिला. स्वतःच आता प्रगट व्हावयाची वेळ आली, अवतार घेणे भाग आहे. मग भगवंताने आपल्या अंशकलेने नाभी आणि मेरुदेवीच्या ठिकाणी अवधूत संन्यासी दिगंबर ऋषभदेव प्रगट झाले. ऋषभाने अत्यंत प्रेमपूर्वक राज्य केले. राजा हा प्रजापती स्वरूप आहे. प्रजेचे पालन, पोषण, रक्षण, राज्यवृद्धी अशी विहित कर्तव्य निष्ठेने पार पाडली. गृहस्थाश्रम स्वीकारताना त्यांनी सहधर्मचारिणी म्हणून इंद्राची कन्या जयंती हिला वरले. त्यांना 100 पुत्र झाले. सर्वात मोठा भरत. ऋषभदेवांच्या राज्याला अजनाभखंड म्हणत असत. राजा भरताने केलेल्या कर्तृत्वाने अजनाभाला लोक भारतवर्ष म्हणू लागले. 100 पुत्र म्हटले की आपल्याला कौरव तरी किंवा 100 अपराधी म्हणून शिशुपाल तरी आठवते. पौर्णिमेच्या चंद्राची शुभ्र धवलता जाणवते ती त्यावरील डागाने, किंवा अत्यंत कांतिमान सुंदर असलेली तिलोत्तमाही तिळामुळे उत्तम दिसणारी असे वाटते. निखळ सौंदर्य, निर्मळ शुभ्रता, शुद्ध स्फटिक समचारित्र्यवान व्यक्ती बघण्याइतके किंवा त्यांची धवलता, धवल कीर्ती व्यक्त करण्याइतकी आपली दृष्टीच निखळ, निकोप अशी राहिली नाही. ज्या 100 पुत्रातील ज्येष्ठ पुत्र भरतामुळे राष्ट्राचे नाव अजरामर झाले, त्याच्याच वंशात पुढे 100 जणांनी कधीही न भरून निघणारी राष्ट्रहानी केली. माझे पूज्य पिताश्री अत्यंत धर्मज्ञ, वेदशास्त्र संपन्न, ज्योतिष महापंडित, शेतीनिष्ठ शेतकरी, अत्यंत नम्र आणि अजातशत्रू होते. त्यांनी मागितले नसतानाही नांदेडभूषणसारखी सन्मानाची पदवी दिली. स्वातंत्र्य सैनिकाचे निरलस्तने कार्य केले तरी नाकारलेली स्वातंत्र्य सैनिक पदवी व वेतनही दिल्या गेले. अशा धवलकीर्ती पुरुष श्रेष्ठांच्या गुणसमुच्चयाने अनेक जण प्रभावित झाले होते. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामीकृत दत्त महात्मावर एक परिचयात्मक ग्रंथ एका साहित्यिकाने लिहिला. त्यांनी तो पिताश्रींना अर्पण करण्याचे ठरवले व अर्पणपत्रिका छापली. त्यांच्या छायाचित्राखाली सन्मानार्थ 4 ओळीही लिहिल्या. असंतुष्टो द्विजा नष्टाहा, हे जाणीवपूर्वक आचरणात आणून जे नित्यतृप्त संतुष्ट जीवन जगले. अत्यंत धवलकीर्ती व्यक्तीचा परिचय सांगण्यासाठी रुजुभाव प्रदर्शित करणारा शब्द सापडत नाही, तिथे तिरोभावच वापरावा लागला. तसेच ऋषभदेवांनाही 100 पुत्र झाले. ते सर्वच्या सर्व सदाचारी धर्मज्ञ होते. तिरोभावानेही त्यांचा उल्लेख करणे शक्य नाही. अशा पुत्रातील भरत राजा झाला. राजा भरताने विश्वरूपाची कन्या पंचजनीशी विवाह केला. त्यांना 5 अपत्ये झाली. सुमती, राष्ट्रभृत, सुदर्शन, आवरण आणि धूम्रकेतू अशी त्यांची नावे. भरतराजानेही आपल्या वंशपरंपरेला साजेसे किंबहुना कांकणभर श्रेष्ठ प्रतीचेच राज्य केले. यज्ञयाग केले. अनेक ऋषीमुनींच्या सहवासाने ते बहुश्रुत झाले.